जेव्हा एखाद्या ब्लाऊज पीसवर वर्क केलेलं असतं त्यामध्ये पुढचा आणि जो मागचा भाग आहे तो अगदी अशा पद्धतीने जवळ दिलेला आहे। त्यामध्ये आपल्या ब्लाऊजची जी उंची आहे त्या उंचीपेक्षा याची जी उंची आहे ती सुद्धा कमी आहे। त्यावेळेला कशा पद्धतीने ब्लाऊज ॲडजस्ट करायचं आणि मग शिवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आता हे जे ब्लाऊज पीस आहे यावर वर्क केलेला आहे दोन्ही बाह्यांवर, पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला। आता बऱ्याच ब्लाऊज पीसवर अशाच पद्धतीने वर्क केलेलं असतं। एका साईडला दोन्ही बाह्या आणि एका साईडला असा हा पुढचा भाग आणि मागचा भाग। हा जो आहे हा मागचा भाग आहे आणि इकडचा जो आहे हा पुढचा भाग आहे। वर्क करत असताना या दोन्ही गळ्यांमध्ये अजिबात गॅप ठेवलेला नाहीये। त्याचप्रमाणे ही जी मागची भागाची उंची आहे ही आपल्याला जी ब्लाऊजची उंची घ्यायची आहे त्यापेक्षा सुद्धा खूप कमी आहे। आता अशा पद्धतीचं हे जे ब्लाऊज पीस आहे याचं कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं ते आपण पुढे पाहूया। मला जे ब्लाऊज शिवायचं आहे त्याची जी रेडी उंची आहे ती आहे 13.5 इंच, पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी उंची आहे ही आहे 13 इंच। ब्लाऊजचं जेव्हा मी कटिंग करते त्यावेळेला मला शिलाई मार्जिन सुद्धा घ्यावं लागणार आहे, त्यामुळे हे जे अंतर आहे हे मला इथपर्यंत लागेल। पण या ठिकाणी आपल्याला पुढचा गळा दिलेला आहे आणि पुढचा गळा सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे। मागच्या भागाची उंची कमी आहे त्याचप्रमाणे हा जो पुढचा भाग आहे तो सुद्धा उंचीला कमी आहे। या ठिकाणी मी जे ब्लाऊज शिवणार आहे ते कटोरी ब्लाऊज आहे। त्याचं जे अस्तरचं कटिंग आहे ते मी सगळं केलेलं आहे। अस्तरचं कटिंग करत असताना याचा जो मागचा भाग आहे त्याचं जे गळ्याचं कटिंग आहे ते मात्र मी केलेलं नाहीये। आता मला ब्लाऊज पीस कट करायचं आहे। हे कटिंग करत असताना पहिले मी बाहीचं कटिंग करते। बाहीचं कटिंग करण्यासाठी पहिले एकावर एक मी बाही ठेवून घेतली आणि याच्या उंचीचं जे कापड आहे ते या ठिकाणी सरळ कटिंग करून घेतलं। बाहीचं कटिंग झाल्यानंतर याचा जो मागचा पुढचा भाग आहे तो आपण कट करणार आहोत। या दोन्ही गळ्यांमध्ये हा जो गॅप दिलेला आहे या ठिकाणून आपण कटिंग करून घेऊ। हे कटिंग करत असताना तुमचं जे मेन फॅब्रिक आहे त्याचा सुद्धा थोडासा अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला हे पुरेल की नाही। मागच्या भागाच्या उंचीसाठी तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे, पण पुढचा जो गळा आहे हा कट करण्याच्या अगोदर पुढचा जो भाग आहे मग तो प्रिन्सेस कट असू दे किंवा कटोरी ब्लाऊज किंवा 4 टक्स असू दे, अस्तरचे पॅटर्न त्यावर पहिले ठेवून बघायचे आहे। कापड पुरतंय की नाही ते सुद्धा चेक करायचंय आणि त्यानंतर हे कट करायचंय। आता या ठिकाणी साईड पीस आणि कटोरीचा भाग या दोन्हीचं आपण कटिंग करू शकतो, परंतु याची जी क्रॉस पट्टी आहे त्याच्यासाठी मात्र दुसरं कापड लागेल। मागचा गळा तयार झाल्यानंतर जे उरलेलं कापड आहे त्या ठिकाणी सुद्धा मी क्रॉस पट्टी तयार करू शकते। ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो मी तयार करून घेणार आहे आणि मागचा जो भाग आहे तो आपण कसा करायचा ते पाहूया। आता हा जो गळा या ठिकाणी दिलेला आहे हा थोडासा पसरट सुद्धा आहे आणि आपली जी गळा रुंदी आहे ती मात्र एवढी नाहीये। ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे जे वर्क दिलेलं आहे हे आपल्या गळ्याच्या अगदी कडेने असायला हवंय। गळ्याच्या वरच्या बाजूने, मध्यभागी आणि खालच्या बाजूने त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी इथं मी मार्किंग केलंय। ब्लाऊज पीसवर जी डिझाईन दिलेली आहे, वर्क केलेलं आहे, हे आपल्याला आपल्या उंचीप्रमाणे, आपल्या मापाप्रमाणे ॲडजस्ट करावं लागतं। या ठिकाणी सेंटरवर मार्किंग करून झाल्यानंतर आपण हे जे मागच्या भागाचं अस्तरचं कटिंग केलेलं आहे यामध्ये जी गळारुंदी आपण इथे घेतलेली आहे ही गळारुंदी मोजून घ्यायची आहे। गळारुंदी जी आहे ती आहे 2 इंच, म्हणून या ठिकाणी वर्कपासून मी 2 इंचावर मार्किंग करून घेतलंय। आपण गळ्याच्या सेंटरवर जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आणि 2 इंचावर आपण जे मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिरकस खालच्या बाजूने टिप मारत आली आहे। ही डिझाईन ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामधलं हे जे अंतर होतं ते आता कमी झालंय। आपण मागच्या भागाचं आपल्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे जे अस्तरचं कटिंग केलेलं आहे ते या ठिकाणी मी घेतलं। आपल्या ब्लाऊजची जी गळारुंदी आहे ती गळारुंदी आणि ही गळारुंदी ही सेम आहे की नाही ते एकदा चेक केलं। आपण मागचा भाग ठेवल्यानंतर खालची जी बाजू आहे ती तर बरोबर आहे, पण वरच्या बाजूने मात्र कापड कमी पडतंय। तर आता हा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला इथं अंदाजे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी कापडाचा जॉईंट द्यायचा आहे। या ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे त्याचा गळा आपण तयार करणारच आहोत, परंतु याचा जो पुढचा गळा आहे तो सुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये आपण तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तो बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार सुद्धा नाही की अशा पद्धतीने याला जॉईंट दिलेले आहेत।
या ठिकाणी आपण कापडाला तर जॉईंट दिलेला आहे, पण यावर जी डिझाईन दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला वरच्या बाजूने हवी आहे. आता ही जी डिझाईन आहे त्याची जी रेष आहे ती वरपर्यंत मी पहिले करून घेतली. ब्लाऊजच्या मागच्या भागाचं आपण अस्तरचं जे कटिंग केलेलं आहे त्याच्या मध्यभागावर आपल्याला अशा पद्धतीने पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे. या ठिकाणी याची जी गळा रुंदी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण कात्रीने छोटासा कट मारून घेऊ, म्हणजे तो लक्षात येईल. खालच्या कापडाचा सेंटर आणि याचा सेंटर असा एकावर एक व्यवस्थित ठेवायचा आहे. वरच्या बाजूने सुद्धा याचा जो सेंटर आहे अगदी त्या सेंटरवर हा सेंटर आला पाहिजे. आपण जेव्हा याच्यावर शिलाई मारू त्यावेळेला कापड सरकू नये म्हणून आपण या ठिकाणी टाचण्यांचा वापर करूया. जेव्हा अशा पद्धतीचं आपण किचकट कामं करत असतो त्यावेळेला शक्यतो टाचण्यांचा वापर करावा, म्हणजे आपलं जे काम आहे ते व्यवस्थित होतं, कापड इकडे तिकडे सरकत नाही. याच्या सेंटरवर तर मी टाचण्या लावलेल्याच आहेत, पण याच्या साईडला सुद्धा सगळीकडे टाचण्या लावल्या आहेत. गळा रुंदीचं आपलं जे मार्किंग आहे त्याच्या किंचित शेजारी आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे, कारण गळा रुंदीचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणी आपण कटिंग करत असतो. तिथे कट केल्यानंतर ज्या ठिकाणाहून आपली शिलाई येणार आहे त्या ठिकाणापासून मी सुरुवात केली. गळ्यावर जी डिझाईन केलेली आहे ती मला अशी हाताला लागते आणि दिसते सुद्धा आहे. डिझाईनच्या अगदी साईडने या ठिकाणी मी पहिले शिलाई मारून घेते. शिलाई मारत असताना थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी सुद्धा चालेल. फक्त याचा जो वरचा भाग आहे तिथे मात्र अगदी तंतोतंत शिवायचा आहे. कापडावरची डिझाईन दिसत नसल्यामुळे या ठिकाणी शिलाईमधलं जे अंतर आहे ते कमी जास्त झालेलं आहे, म्हणून वरचा जो भाग आहे त्या ठिकाणापर्यंत तंतोतंत शिलाई घ्यायची आहे आणि खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी मात्र डिझाईनच्या अगदी शेजारून या ठिकाणी मी शिलाई मारते. या डिझाईनची ही जी लाईन दिलेली आहे त्याच्या अगदी शेजारून मी शिलाई घेते. या ठिकाणी माझं काम होईपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तो जो एक लाईक आहे तो तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा नसेल, पण माझ्यासाठी मात्र खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करत असतात त्यावर कमेंट करत असता त्यावेळेला तुमची जी कमेंट आहे ती माझ्यापर्यंत पोहोचत असते आणि या कमेंट्समुळेच मला कळत असतं की तुमच्यासाठी कोणते व्हिडिओ बनवले पाहिजे. व्हिडिओला जेव्हा जास्तीत जास्त लाईक येतात त्यावेळेला खूप सारं मोटिवेशन सुद्धा मला मिळत असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करत असता किंवा कमेंट करत असता त्यावेळेला त्यामध्ये तुमचा सुद्धा फायदा आहे, कारण त्यामुळेच तुम्हाला अशा पद्धतीचे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. गळ्यावर शिलाई मारून जोडून झाल्यानंतर या ठिकाणी आतला जो भाग आहे तो मी कट करून घेतला. त्यानंतर आपण आधी जी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईपर्यंत आपल्याला या ठिकाणी कात्रीने असा कट द्यायचा आहे. संपूर्ण गळ्यावरती कात्रीने आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आपण हे जे कट मारतोय ते कट मारण्याचा उद्देश हा आहे की आपण हे डिझाईन जेव्हा उलट करू त्यावेळेला त्यामध्ये फिनिशिंग येईल. आता या ठिकाणी खालचा जो भाग आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि यावर दाबटीप मारते. यावर दाबटीप मारत असताना खालचा जो भाग आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे बाहेरच्या दिशेने आणि त्यानंतर यावर शिलाई मारायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो गळ्यावरची जी डिझाईन आहे त्या डिझाईनच्या अगदी शेजारून अस्तरची शिलाई आलेली आहे. या ठिकाणी दाबटीप दिल्यामुळे आपण जेव्हा गळा उलट करू त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारली नाही तरी सुद्धा चालतं. आता हा जो गळा आहे तो मी सरळ करून घेतला आणि त्यानंतर गळ्याचा जो संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला अशा पद्धतीने टाचण्या लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर वरच्या बाजूने संपूर्ण गळ्यावर तुम्ही शिलाई सुद्धा मारू शकता, पण जेव्हा हेवी वर्क असतं, खड्यांचं वर्क असतं किंवा अशा पद्धतीचं जाड वर्क असतं त्यावेळेला आपल्या मशीनची शिलाई यावर बसत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पहिले टाचण्या लावून घेतल्या आणि गळा तयार करून घेतला तरी सुद्धा चालतं. गळ्यावर जी डिझाईन दिलेली आहे ती अगदी तंतोतंत गळ्याच्या साईडने आलेली आहे. फक्त गळ्याचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी आपण कापड जॉईंट केल्यामुळे मात्र डिझाईन नाहीये. गळा तयार झाल्यानंतर याचा जो साईडचा भाग आहे यावर सर्व बाजूने शिलाई मारून हे जोडून घ्यायचंय. या ठिकाणी गळ्याचा जो वरचा भाग आहे त्यावर डिझाईन नाहीये, तर इथे आपण डिझाईन लावणार आहोत. पुढच्या भागाचा आपण जो गळा कट करून घेतलेला होता तो असा व्यवस्थित बघायचा आहे की उजव्या साईडला कोणता गळा येईल, तो गळा आपल्याला साईडला ठेवायचा आहे, कारण ही डिझाईन आपल्याला पुढच्या भागासाठी वापरायची आहे. आणि ही जी उरलेली डिझाईन आहे ती आता मी या ठिकाणी घेतली
याच्या साईडला हे जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते मी कट करून घेते आहे। डिझाईनचा जसा आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणे इथे मी कटिंग करते आहे। डिझाईनच्या साईडने कटिंग केल्यानंतर आपल्याला जितकी पट्टी लागणार आहे तेवढी पट्टी आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायची आहे। डिझाईनचा जो आतला भाग आहे त्या ठिकाणी कापड शिल्लक ठेवलंय, हे कापड आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी असं ठेवायचं आहे। ही डिझाईन आपण या ठिकाणी अगदी मापामध्ये काढलेली आहे। आता दुसऱ्या साईडची जी बाजू आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। ब्लाऊजचा गळा कितीही डीप असला तरी सुद्धा आपण अशा पद्धतीने ही डिझाईन लावू शकतो। या डिझाईनला हे जे कटवर्क दिलेलं आहे या ठिकाणी धागे निघत असतात, त्यामुळे यावरून मी अगरबत्ती फिरवून घेते म्हणजे याचे धागे बाहेर निघणार नाहीत आणि ती फिनिशिंग मध्ये लावता येईल। खालच्या बाजूने आणि आतल्या बाजूने कापड फोल्ड करून घेतलं आणि या ठिकाणी मी अशी शिलाई मारून हे इथे जोडून घेते आहे। या साईडने ज्या पद्धतीने आपण हा जॉईंट दिलेला आहे त्याच पद्धतीने दुसरी जी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। फक्त डिझाईनचा जॉईंट देत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे खालची जी डिझाईन आहे त्याला व्यवस्थित ती डिझाईन मॅच करायची आहे आणि मग नंतरच ती जोडायची आहे, म्हणजे त्या डिझाईन मध्ये आपल्याला गॅप दिसणार नाही। मागचा गळा तयार झाल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाला सुद्धा ही डिझाईन लावायची आहे। पुढच्या गळ्याची जी डिझाईन होती त्यामधला अर्धा भाग आपण साईडला ठेवलेला होता, हा भाग आपल्याला पुढच्या गळ्यासाठी वापरायचा आहे। कमरेकडच्या बाजूने टक्स मारून खालच्या बाजूने मी पट्टी लावून मागचा भाग तयार केलाय आणि पुढचा भाग सुद्धा अशा पद्धतीने तयार केलेला आहे। आपल्या ब्लाऊजचा जो उजवा गळा आहे तो ओपन दिसत असतो, त्या उजव्या भागाला आपल्याला ही डिझाईन लावायची आहे। ही डिझाईन लावण्याच्या अगोदर याचा आतला भाग आणि बाहेरचा जो भाग आहे तो मी कट करून घेतला आणि ही डिझाईन आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे आणि जोडायची आहे। हे कटोरी ब्लाऊज असल्यामुळे हे जोडत असताना एक काळजी घ्यायची आहे, आतल्या बाजूने या ठिकाणी शिलाई मारताना काही अडचण येत नाही, परंतु आपण जेव्हा बाहेरून शिलाई मारत असतो त्यावेळेला काही टिप्स मी तुम्हाला सांगते। शेवटचा भाग आल्यानंतर इथे फोल्ड करून घेते आणि त्यानंतर यावर शिलाई मारते। इथपर्यंत शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ह्या डिझाईनवर जेव्हा बाहेरच्या बाजूने शिलाई मारायची आहे त्यावेळेला व्यवस्थित असं हात फिरवून घ्यायचा आहे। कटोरीचा जो भाग आहे त्या ठिकाणी व्यवस्थित कापड पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यावर शिलाई मारायची आहे, कारण तुम्ही जर सरळ सरळ शिलाई मारत घेतली तर कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसणार नाही। आपल्याला या डिझाईनची जशी फिनिशिंग ठेवायची आहे तशी ब्लाऊजची सुद्धा फिनिशिंग आपल्याला ठेवायची आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजला किंवा फोरटक्स ब्लाऊजला आपण जेव्हा अशी गळ्याला डिझाईन लावतो त्यावेळेला काही अडचण येणार नाही, पण जेव्हा आपण कटोरी ब्लाऊजला लावतोय त्यावेळेला मात्र आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल। ब्लाऊजचा गळा पहिले व्यवस्थित सेट करून घेतला आणि त्यानंतर ही बॉर्डर मी इथे लावली आहे। अशा पद्धतीने पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला डिझाईन लावल्यानंतर इथे तुम्ही त्याचा लुक पाहू शकता। सुरुवातीला हे ब्लाऊज पीस आणि त्यावरची डिझाईन अतिशय किचकट वाटत होती, पण फायनल ब्लाऊज तयार झाल्यानंतर मात्र याचा जो लुक आहे तो अतिशय सुंदर दिसतोय। ब्लाऊजचा फायनल लुक बघितल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा की ब्लाऊज कसा तयार झालाय। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।